आहेत म्हणून मानुष्य देह हा कायमचा परोपकार करत नाही. महाराज आंब्याचं झाड आहे ते सुद्धा फक्त 4च महिने परोपकार फळ देण्याचं काम करत असतं, पुन्हा फळ देत नाही. गंगाही वाहते, गंगा सुद्धा परोपकार करते नाही का, पण तिलाही पाणी कमी पडल्यानंतर, दुष्काळ पडल्यानंतर तिच्याकडून कायमचा परोपकार होऊ शकत नाही. निरंतर जर परोपकार कोण करत असतील तर निरंतर फक्त परोपकार हे संतच करतात. महाराज म्हणून माझ्या तुकोबराने म्हणावं, काय सांगो आता संतांचे उपकार मज निरंतर इथे उपकारासाठी राम, इथे उपकारासाठी, इथे उपकारासाठी राम, इथे उपकारासाठी आले घर जावे कुंती, आले घर जावे कुंती वैकुंठे, इथे उपकारासाठी हरी, ते उपकारासाठी, इथे उपकारासाठी राम, इथे उपकारासाठी अरे येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत महात्मे या ठिकाणी उपकारासाठी येतात. महाराज जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. येतो हिताचा कळवळा पडते हाते म्हणू काळा. जगाचं हित कशामध्ये आहे आणि अनहित कशामध्ये आहे हे फक्त संतांनाच माहीत आहे. जगाचं हित कशामध्ये ते आहे, संत हे परोपकार करतात. आणि हे कळण्यासाठी माझ्या तुकोबराने जो काही दृष्टांत दिलेला आहे तो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये लेकुराचे हित, लेकुराचे हित, हो लेकुराचे हित, लेकुराचे हित, लीचे तीत वाहे माऊली वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, चित्त ऐसी कळवळा जय हो बापू. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, चित्त चित्त ऐसे कळवळा जाते, हो हो ऐसे कळवळा जाते,
अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, संत जसे जगावर प्रेम करतात, परोपकार करतात, या न्यायाप्रमाणे कसे करतात, तर आई जशी आपल्या मुलावर प्रेम करते, आई जशी आपल्या मुलावर परोपकार करते, तसे संत महात्मे करतात. म्हणून आईचा दृष्टांत दिलेला आहे महाराज. अरे लेकुराचे हेत वाहे माऊलीचे चित्ता. आईच्या चित्तामध्ये फक्त आपलं मूल असतं महाराज. आई मुलावर किती प्रेम करते याचं वर्णन शब्दामध्ये कदापिही करता येणार नाही. आई आपल्या मुलावर किती प्रेम करते हे कळण्यासाठी आईच व्हावं लागेल, त्यावेळेला कळेल आई आपल्या मुलावर किती प्रेम करते. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती. मातेची या चित्ती बालकाची व्याप्ती, अवघे बालकाची व्याप्ती, अवघे बालकाची व्याप्ती. हे मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती. मातेची या चित्ती अवघे बालकाची व्याप्ती, अवघे बालकाची व्याप्ती, अवघे बालकाची व्याप्ती. वा, माझ्या तुकोबाराने बोलावं. अरे मातेची या चित्ते अवघी बालकाची व्याप्ती. माझ्या तुकोबाराने म्हणावं, आईच्या चित्तामध्ये फक्त मुलंच असतात महाराज. आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, या बाईने आपल्या साहीही मुलाला सुखामध्ये ठेवण्यासाठी, आनंदामध्ये ठेवण्यासाठी, वैभवामध्ये ठेवण्यासाठी रात्रंदिवस काबार कष्ट केलं. आईचा हेतू कधीच नसतो महाराज मला सुख लाभावं. आईचा हा एकच हेतू असतो, मला कितीही जरी दुःख झालं तरी चालेल, माझ्याकडे किती दुःख झेलण्याचं सामर्थ्य आहे, ते दुःख मी सहज झेलेल, पण माझे मुलं आनंदामध्ये राहावे, माझे मुलं वैभवामध्ये राहावे, एवढीच आईची इच्छा असते महाराज. बाकी काहीही आईची इच्छा नसते. फक्त शोकांतिका एवढी वाटते महाराज, तारुण्याच्या मधामध्ये आम्हाला आई वडिलांचं पटत नाहीये. नाही का, एक ठिकाणी महाराजांनी म्हटलंय, आज कलियुगामध्ये समाज कसा आहे. अरे आई रे बेमान दुनिया, आई रे, 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 आई रे बेमान मान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, तो कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, ओ, हिजड़ों को बहुमान, हिजड़ों को बहुमान. हे आई रे बेमान दुनिया, आई रे, जय हो. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, हे आई रे बेमान दुनिया, आई आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. हे साधु संत को कोई नहीं
साधु संत को कोई नहीं माने हो साधु संत को कोई नहीं माने हो साधु संत को कोई नहीं माने हो बिगड़ो को बहुआ बिगड़ो को बहुआ आई रे बेमान दुनिया 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 आई रे आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे या कलियुगामध्ये महाराज आई वडिलाचं मुलांना पटत नाहीये. का पटत नाही तर या कलियुगामध्ये तारुण्याच्या मधामध्ये जे भगवंतापासून दुरावले आहेत, जे अध्यात्मापासून दुरावले आहेत, जे संतांच्या विचारापासून दुरावलेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होत असतं महाराज. पण या कलियुगामध्ये ज्यांनी संतांच्या संगत केली, भगवंताचं चिंतन केलं, आई वडिलांची सेवा केली, निश्चितपणे जीवनामध्ये त्यांचा उद्धार होत असतो. आई वडील हे साक्षात भगवंताचं रूप आहे महाराज. तुका म्हणे माये बापे अवघी देवाची रूपे अवघी देवाची रूपे अवघी देवाची रूपे म्हणे माया बापे अवघी देवाची रूपे अवघी देवाची रूपे अवघी देवाची रूपे. वा बळे महाराज सुंदर प्रमाण दिलं महाराज. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. देवाला प्रत्येकाच्या घरी येणं शक्य नाही महाराज. आई वडिलाच्या रूपाने भगवान परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या घरी येत असतो. म्हणून आई वडिलांची सेवा ही महत्वाची असते. आई वडिलांचे विचार हे मुलाच्या विरोधात कधी नसतात. मुलाला फक्त तारुण्याच्या मधामध्ये कळत नाही. हा कलीचा दोष आहे, कलीचा दोष आहे महाराज. काय झालं, ज्या वेळेला पांडवांना राज्य मिळालं, मुळे महाराज धर्मराजा गादीवर बसले आणि गादीवर बसल्यानंतर एक काळाकुट्ट पुरुष आता हस्तिनापूरच्या वेशीजवळ येऊन थांबला. थांबल्यानंतर धर्मराजाला एका दूताने सांगितलं, कोणीतरी एक नवीन काळाकुट्ट पुरुष आलेला आहे, वेशीजवळ थांबलेला आहे. मग धर्मराजाने अर्जुनाला सांगितलं, जा बरं तो कोण आहे तो पाहून ये. अर्जुन त्या ठिकाणी गेला महाराज. अर्जुन गेल्यानंतर त्यांनी विचारलं, तू कोण आहेस? अर्जुनाने विचारल्यावर त्या काळ्या पुरुषाने सांगितलं, मी कोण आहे हे मी नंतर सांगेल, पण माझ्या आधी एका प्रश्नाचं उत्तर दे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तू जर दिलं तर मी कोण आहे सांगेल म्हटले. म्हणजे काय प्रश्न आहे? म्हटले, तू पूर्व दिशेला जायचं. पूर्व दिशेच्या सीमेवरती हस्तिनापूरच्या एक दृश्य आहे, ते दृश्य पाहायचं आणि परत येऊन त्याचं मला उत्तर सांगायचं. अर्जुन ज्या वेळेला पूर्व दिशेच्या हस्तिनापूरच्या सीमेवर गेले महाराज, तर त्या ठिकाणी दृश्य पाहिलं. तर त्या ठिकाणी असं दृश्य होतं की एक रोड झालेली गाई, अंगामध्ये कुठली ताकद नव्हती, सामर्थ्य नव्हतं, पण अशी गाई, एक भला मोठा जो सिंह असतो जंगलाचा राजा, त्या सिंहाला पाठीमागून ती गाय मारत होती महाराज. गायीने तो सिंह रक्ताबंबाळ केला होता. सिंहाने खाली मान घातली आणि पुढे हळूहळू चालत होता. वास्तविक पाहता अर्जुनाने विचार केला, सिंहाने सहज जरी डळकाळी टाकली तरी गायी जाग्यावर गतप्राण होईल.
पण सिंह काही करत नव्हता, खाली मान घालून पुढे चालत होता. ही गाई पाठीमागून त्याला मारत होती. अर्जुनाने ते दृश्य पाहिलं आणि पाहिल्यानंतर काही काळ नाही अर्जुन गोंधळले गेले महाराज. पाठीमागे आले, त्या पुरुषाने विचारलं, पाहिलं का दृश्य? म्हणजे हो पाहिलं. म्हणले उत्तर? म्हणले मला नाही सांगता येत. नाही सांगता येत? म्हणले नाही. म्हणले इथे बसून राहा. जोपर्यंत तुला उत्तर देता येत नाही तोपर्यंत या ठिकाणी उठायचं नाही म्हटले. अर्जुन त्या ठिकाणी बसलेले आहेत महाराज. अर्जुन का येत नाही म्हणून धर्मराजाने विचार केला. भीमाला पाठवलं, जा बरं. अर्जुन परत पाठीमागे आलेला नाही. भीमदादा आल्यानंतर वेशीजवळ पाहिलं तर अर्जुन त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्या काळ्या पुरुषाला विचार, का हो माझ्या भावाला का बसून ठेवलेला आहे? तर त्या काळ्या पुरुषाने सांगितलं, तुमच्या भावाला जर तुम्हाला परत घेऊन जायचं असेल तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर द्या आणि तुमच्या भावाला परत घेऊन जा. ठीक आहे म्हटले. काय प्रश्नाचं उत्तर आहे? म्हणले हस्तिनापूरच्या पश्चिम दिशेला जायचं आणि पश्चिम दिशेला गेल्यानंतर जे काही सीमेवर दृश्य आहे ते पाहायचं आणि त्याचं उत्तर येऊन मला सांगायचं. भीमदादा म्हणले काय अवघड आहे. गदा खांद्यावर टाकली, ताबडतोब पश्चिम दिशेला सीमेवरती गेले हस्तिनापूरच्या. तर त्या ठिकाणी दृश्य पाहिलं तर एक भला मोठी अशी बारव होती, विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये एक पवरा होता, मध्ये बादली होती. तो पवरा ऑटोमॅटिक पाण्यामध्ये खाली जायचा, भरून वरती यायचा आणि ज्या वेळा वरती भरून येईल त्यावेळेला वरती 7 गागरी ठेवलेल्या होत्या. त्या 7 गागरी एका पवऱ्यामध्ये म्हणजे एका बादलीमध्ये 7 गागरी भरत होत्या. पुन्हा ती बादली ज्या वेळेला खाली ठेवल्या जायची त्यावेळेला त्या घागरीमधलं पाणी परत त्या बादलीमध्ये ओतायचे, त्यावेळेला बादली अर्धीच राहत होती. एका बादलीमध्ये एका पवऱ्यामध्ये 7 गागरी भरायच्या, पण तेच पाणी ज्या वेळेला घागरीमधलं पवऱ्यामध्ये ओतलं तर ती बादली अर्धी यायची. पाणी सांडत नव्हतं. भीमाला कळणार पाणी सांडत नाही, पाणी जातही कुठं. परत पाठीमागे आले, विचारलं त्या काळ्या पुरुषाने, दृश्य पाहिलं? म्हटले हो पाहिलं. काय उत्तर आहे? म्हणले सांगता येत नाही. म्हणजे बसून राहा. भीमालाही बसून ठेवलं. धर्मराजाने पुन्हा विचार केला, अर्जुन गेलेला आहे, भीम गेलेला आहे, परत का येत नाहीये? म्हणून नकुलला पाठवलं. नकुल आल्यानंतर विचारलं, मग आमच्या भावाला का बसून ठेवलं? त्याने तेच सांगितलं, तुमचे भाऊ जर तुम्हाला परत पाहिजे असतील तर उत्तर दिशेला जा आणि जे काय सीमेवर दृश्य आहे ते पहा आणि त्याचं उत्तर मला सांगा. नकुल ज्या वेळेला उत्तर दिशेला गेले महाराज, सीमेवरलं दृश्य पाहिलं तर आई वडील आपल्या मुलाला मांडीवर घेतलेला आहे आणि आपल्या मुलाचं रक्तमांस स्वतः आई वडील खात आहे हे दृश्य पाहिलं. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर नकुला तर मेळच लागणार. काय म्हणले गोंधळ, म्हणजे काय दृश्य आहे? परत पाठीमागे आले, विचारलं, दृश्य पाहिलं? म्हटले हो पाहिलं. उत्तर? म्हटले नाही सांगता येत. म्हणले बसून राहा. त्यांनाही बसून ठेवलं. धर्मराजाने पुन्हा सहदेवाला पाठवलं, तेही आले. विचारलं का बसून ठेवलं? म्हणले असं असं झालंय, तुम्हाला जर तुमचे भाऊ पाहिजे असेल तर माझ्या एका गोष्टीचं उत्तर द्या. म्हणजे काय? म्हणले दक्षिण दिशेला जायचं, सीमेवर जे दृश्य आहे ते पाहायचं आणि त्याचं उत्तर येऊन मला सांगायचं. तिकडे गेले महाराज. सीमेवरची असं दृश्य होतं, भला एक मोठा डोंगर होता आणि त्या डोंगराच्या कडेला खूप मोठी लोकवस्ती होती आणि त्या डोंगरावरून असा एक भला मोठा दगड खाली गरंगळत आला महाराज, लोटांगण पलट्या घेत आला. तो आता वास्तविक पाहता त्या वस्तीवर पडणार होता आणि तो जर त्या वस्तीवर पडला असता तर त्या ठिकाणी एकही माणूस जिवंत राहिला नसता महाराज. पण कर्म धर्म संयोगाने एक छोटस झाड आडवं आलं आणि त्या झाडाला तो दगड अडकल्या गेला आणि दगड अडकल्या गेल्याबरोबर ते दृश्य सहदेवाने पाहिलं. म्हणले काय? परत पाठीमागे आले, विचारलं, दृश्य पाहिलं? म्हणले हो पाहिलं. सांगता येत आहे? नाही सांगता येत उत्तर. म्हणले बसून राहा. चारही भावांना बसून ठेवलं आणि मग धर्मराजाने विचार केला,
की माझे पराक्रमी चारी भाऊ कोण पुरुष आहे बघायला गेले आहेत, परत आले नाही का बरं? म्हणून आपण स्वतः जावा. आणि त्यावेळेला धर्मराजा स्वतः आले महाराज. आणि ज्या वेळेला स्वतः धर्मराजा आल्यानंतर पाहिलं आमच्या चारी भावांना का बरं बसून ठेवलं. म्हणजे तुमच्या चारी भावांना माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. धर्मराजाला सर्व काही हकीकत सांगितली. आणि मग धर्मराजाने क्षमा मागितली. म्हणजे आपण कोण आहात सांगा. म्हटले मी कली आहे, कली. आता माझं राज्य चालू होणार आहे. धर्मा, 4 ठिकाणी 4 दिशेला जे दृश्य पाहिलं आहे ना, ही माझ्या कलियुगाची वाटचाल आहे म्हटले. धर्मराजाने हात जोडले, विनंती केली त्या कलीला, महाराज आम्हाला हे दृश्याचं काही समजलं नाही, आम्हाला याचं उत्तर सांगा म्हटले. पूर्व दिशेचं काय उत्तर आहे म्हटले. भला मोठा सिंह आहे म्हणजे जंगलाचा राजा, एक रोड धरी गाई त्याला मारती पाठीमागून, रक्तबंबाळ झालेला आहे, पण सिंह वर सुद्धा मान करत नाहीये. काय दृश्य आहे म्हटले. त्यावेळेला त्या कलीने सांगायला सुरुवात केली, राजा धर्मा, माझ्या कलियुगामध्ये पुरुष किती जरी सिंहासारखा असला, किती मोठा वाघासारखा असला, पण बायको पुढं त्याचं काही चालणार नाही. माझ्या कलियुगाची वाटचाल आहे म्हटले. बाहेर किती मोठ्या डरकळ्या टाकू द्या, कसाही बोलू द्या, पण बायको पुढे गेलं की म्याव मांजरासारखा होत असतो राहील म्हटले. हे माझ्या कलियुगाची वाटचाल आहे. म्हणले पश्चिम दिशेचं काय आहे. एका घागरीमध्ये, एका बादलीमध्ये 7 घागरी भरत्यात. पुन्हा 7 घागरीतलं पाणी ओतलं की बादली अर्धी राहते. काय आहे म्हटले. त्यावेळेला तो कली सांगू लागला, ते असं आहे म्हणे राजा, कलियुगामध्ये जोपर्यंत एकत्र कुटुंब आहे, एका आई वडिलाला 7 मुलं जरी असले तरी एकटा बाप त्या 7 मुलाचं कुटुंब पोषील. पण ज्या वेळेला मुलं विभक्त होतील, बाजूला निघतील, त्यावेळेला 7 मुलं असूनही म्हातार अर्धी पोटी राहील. ही माझ्या कलियुगाची वाटचाल आहे म्हटली. म्हणले दक्षिण दिशेचं काय आहे. म्हणले दक्षिण दिशेला या कलियुगामध्ये असे आई वडील चंडा जन्माला येतील की आपल्या मुलांची विक्री करतील, आपल्या मुलाचं रक्तमांस खातील, विक्रय करून पैसा कमवतील म्हटले. असे कलियुगामध्ये चंडा आई वडील जन्माला येतील. दक्षिण दिशेचं भला मोठा डोंगर म्हणले दगड आलेला आहे. या कलियुगामध्ये तो कली बोलू लागला, इतकं पाप होईल, इतकं पाप होईल की त्या पापाची गणिता करता येत नाही. पण कुठंतरी ज्या वेळेला भजन असतं, नामसंकीर्तन असतं, एक छोटस भजन, तो छोटासा धागा आडवा येईल आणि त्या धाग्यावरती हे अख्खं कलियुग चालेल म्हटले. पुण्याईवर नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. ही माझ्या कलियुगाची वाटचाल आहे राजा. कारण हे कलियुग वाईट आहे, पण या कलियुगामध्ये एक मात्र सत्य आहे. जो भगवंताचं चिंतन करतो, जो भगवंताचं नामस्मरण करतो, जो आपल्या आई वडिलाला सांभाळतो, जो आपल्या आई वडिलाला देव मानतो, त्याचं जीवन हे निश्चितपणे मंगलमय होत असतं महाराज. विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल.